नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. वाचन माणसांना सर्व अर्थाने सशक्त बनवते, पण त्याची सवय ही बालपणापासून लागायला हवी. ज्याप्रमाणे आपल्या आहारातील पदार्थ आपले आवडते असतात, तशीच पुस्तकही आपल्या आवडीची असायला हवीत. बालपणापासूनच खूप वाचायला हवे, कारण भविष्यातील सर्व यशाचे मार्ग हे वाचनातूनच निर्माण होतात. वाचन हाच यशाचा खरा मार्ग आहे, असे प्रतिपादन जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीचे प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. ते शिक्षण विभाग पंचायत समिती दिंडोरी आयोजित महावाचन उत्सव 2024 अंतर्गत भव्य ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी होते. शेजवळ पुढे म्हणाले की ग्रंथ प्रदर्शन हे एखाद्या शाळेत आयोजित करणे म्हणजे मुलांसाठी खाऊचे पेटारे उघडण्यासारखे. आपण मोठ्यांनीही मुलांना काय वाचावे हे स्वकृतीतून सांगायला हवे. आजकाल सर्वजण वाचनापासून दूर जाऊन मोबाईल आणि टेलिव्हिजनच्या जाळ्यात अडकले, त्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देत आहोत. चंद्रकांत गवळी यांनी वाचनाचे व पुस्तकाचे महत्त्व विशद करताना वाचन महोत्सव चळवळीची उद्दिष्ट सांगितली. दुपार सत्रात दिंडोरी तालुक्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षक कवींचे कवी संमेलन कवी संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. यात राजेंद्र उगले, अरुण इंगळे, पंकज गवळी, श्रीमती बिरारी आदींनी आपल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. ग्रंथ प्रदर्शनासाठी वैशाली प्रकाशन पुणे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, सुनीता हिरे, सर्व केंद्र प्रमुख, मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी कैलास पगार यांनी केले, तर उद्घाटन सत्र कवी संमेलन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी केले. प्रकाशक विलास पोतदार यांनी आभार मानले. एस मराठीसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.